की दरवर्षी विविध क्षेत्रातील मान्यवर असतील, हिंदी मराठी चित्रपटातील प्रख्यात अभिनेते अभिनेत्री असतील आणि हे सगळेजण आपल्या ह्या सपकाळ परिवारावर खूप प्रेम करतात आणि मेन म्हणजे इथं आल्यावर आपल्या निसर्गाच्या या सानिध्यात अक्षरशः आपलं मुंबईकर असल्याचं विसरून जातात. यात नक्कीच शंका नाही. एकदा सपकाळ परिवारासाठी आणि सपकाळ नॉलेज हबसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. यानंतर लगेचच आपण मनोगताकडे वळतो आहोत. आवर्जून मी माननीय डॉक्टर रवींद्र सपकाळ सर यांना इथे आपल्याशी मनोगतातून संवाद साधण्यासाठी बोलवती आहे. पण यावेळेसची अतिशय सुंदर अचिव्हमेंट करिअर कट्टा हे अतिशय आपल्या करिअरसाठी नावाजलेलं हे उपक्रम महाराष्ट्र शासन करिअर कट्टा उपक्रमांतर्गत प्रशिक्षण विभागांतर्गत राज्यस्तरीय पहिलं बक्षीस आपल्याला मिळालेलं आहे. सरांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि सपकाळ आपला जो करिअर कट्ट्याचं जे संपादकीय योगदान आहे त्यासाठी सुद्धा मुंबईला सरांचा विशेष सत्कार झाला आहे. त्यामुळे आपणही टाळ्यांच्या गजरात त्यांचं अभिनंदन करूया. नमस्कार. आजच्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेल्या अभिनेत्री हिरकणी सोनाली कुलकर्णी, चित्रपट अभिनेते आदरणीय अंकुश चौधरीजी, या विभागाचे नव्हे तर या आदिवासी पाड्यांपर्यंत घराघरापर्यंत रस्ते घेऊन जाणारे आणि सर्वांचं समाधान करणारे आदरणीय हिरामनजी खोसकर, जिच्या शक्तीमुळे हे मी साम्राज्य उभं करू शकलो, सौ कल्याणी सपकाळ, माझ्या परिवारातील एक भाग असलेले आदरणीय पुरुषोत्तमजी कडलक, त्र्यंबकेश्वरचे ट्रस्टी, माझा मित्र ऋत्विक कुबल, या शैक्षणिक कार्यामध्ये जे सतत सहकार्य करत आलेले आहेत आणि संस्था आणि टीचिंग क्लासेस यांचं जे कायम भांडण होत असतं त्याचे मुळे सर, सर्व विद्यार्थ्यांचे सुजान पालक आणि विद्यार्थी, माझ्या संस्थेतील सर्व कर्मचारी आणि हा कार्यक्रम चांगला घडून येण्यासाठी जे अथक मेहनत करत असतात ते सर्व प्रिन्सिपल, एचओडी, विद्यार्थी मित्र हो, हा प्रवास जेव्हा बघतो तेव्हा माझ्या डोळ्यातून पाणी येत असतं. कारण माझ्यासारखा एक सर्वसाधारण मनुष्य घर सोडून आल्याच्या नंतर काय करू शकतो हे जगाला आपण दाखवून दिलेलं आहे. त्याच्यामुळे मला तुमच्या सर्व विद्यार्थ्यांना चांगलं घडवण्याचा जो आनंद आहे त्याचा मी शब्दात उत्तर देऊ शकत नाही. परंतु मी एक जास्त बोलणार नाही, परंतु एक मी तुम्हाला वचन देतो, कितीही अडचणी आल्या तरी आणि काहीही करावं लागलं तरी मी तुमच्या सर्व पाल्यांना या जगामध्ये त्याचं स्वतःचं अस्तित्व उभं करून दाखवल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे काळजी करण्याची आवश्यकता नाही. परंतु पालकांनी आता फक्त विद्यार्थ्याला ऍडमिशन घेऊन दिलं आणि माझी जबाबदारी संपली हे आता मनातून विसरून जा. कारण तुम्हाला त्याच्या हातामध्ये तुम्ही जी बंदूक दिलेली आहे, हे जे आता वेळ लागलेला आहे मोबाईलचं, एकाजवळ 4-4, 5-5 मोबाईल झालेले आहेत आणि अभ्यासाकडे दुर्लक्ष होत आहे. त्याच्यामुळे तुम्ही पालकांनी अलर्ट होणं, सुजाण होणं हे अत्यंत काळाची गरज आहे. हे गाडीचे दोन्ही चाकं आपल्याला बरोबर चालवावे लागणार आहेत. मी त्याच्यातला मुख्य असेल, पण तुम्ही त्याच्याबरोबर माझ्याबरोबर साथ द्या एवढंच सांगतो.
आणि या कार्यक्रम हा उत्तरोत्तर प्रत्येकाने बघावा आणि दुसऱ्याच्या पालण्याचं कौतुक करण्यात काय आनंद असतो तो या जगाला दाखवून द्यावा. थांबतो. जय हिंद. विद्यार्थ्यांच्या साठी झटणारे सपकाळ सर, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. मुलांवर आपल्या मुलांप्रमाणे प्रेम करत या निसर्गासाठी सुद्धा खूप झटत असतात. मला सांगायला आवडेल की प्रत्येक झाडाकडे ते लक्ष देतात, खूप रोपं लावतात, वृक्ष लावतात. आपण बघत आहात अतिशय सुंदर असं हे पर्यावरण त्यांनी इथे तयार केलेलं आहे. पुन्हा एकदा सपकाळ सरांचे मनपूर्वक धन्यवाद. आत्ताच इथे खास ॲडव्होकेट ऋत्विक कुबल सरांचे मित्र या कार्यक्रमासाठी आवर्जून मुंबईहून आलेले आहेत. त्यांचं स्वागत सपकाळ सरांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. ऋत्विक सरांचं कार्यक्रमस्थळी मनपूर्वक स्वागत. आणि आता वेळ झाली आहे कोणाला बोलवायची आहे. सोनाली कुलकर्णी.